नमस्कार, सुमन्स किचनमध्ये आपलं स्वागत आहे। आज आपण पाक न करता, गूळ न वितळवता अगदी सोप्या पद्धतीने खुसखुशीत अशी तिळाची वडी कशी बनवायची ते पाहणार आहोत। तर रेसिपीला सुरुवात करण्याआधी तुम्हाला एक निवेदन आहे, अजूनपर्यंत तुम्ही माझ्या चॅनलला सबस्क्राइब केलं नसेल तर सबस्क्राइब जरूर करा आणि हो, रेसिपी आवडली तर एक लाईक नक्की करा। चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया। तर इथे आपल्याला तीळ भाजून घ्यायचे आहे, त्यासाठी इथे पॅन गरम करायला ठेवलेला आहे आणि यामध्ये घालायचे आहे आपल्याला तीळ। इथे मी 1 कप तीळ घेतलेले आहे आणि वजनी हे 150 ग्रॅम आहे। मी नेहमी रेसिपी बनवत असताना कपाचं प्रमाण आणि वजनीसुद्धा प्रमाण हे दोन्ही सांगत असते, म्हणजे काय होतं की रेसिपी ही अजिबात आपली बिघडत नाही। आता मंद गॅसवर आपल्याला खमंग भाजून घ्यायचे आहे, चटचट उडेपर्यंत आणि छान असे फुलवून घ्यायचे आहे। खूपही घाई करायची नाही। मोठा गॅस जर ठेवला तर तीळ हे वरून जळतील आणि आतून कच्चे राहतील आणि आपली वडी ही उग्र अशी चवीची लागेल। त्यासाठी आपल्याला मंद गॅसवर खमंग अशी हे तीळ भाजून घ्यायचे आहे। पॉलिशपेक्षा तुम्ही गावरान तीळ घ्या, चवीला हे छान लागतात। आणि आता थंडी आहे, ह्या थंडीमध्ये तिळाचं सेवन केलंच पाहिजे। तर बघा, सतत हलवत हलवत आपल्याला हे तीळ भाजून घ्यायचे आहे। इथे सतत हलवत हलवत मंद गॅसवर 4 मिनिटे मी तीळ भाजून घेतलेले आहे आणि छान असे फुललेले आहे। तुम्ही इथे कलर बघू शकता। आता ही तीळ आपण काढून घेऊ आणि पूर्णपणे थंड करून घेऊ। आता पॅनमध्ये घालायचं आहे आपल्याला पाव कप शेंगदाणे आणि हे वजनी म्हणाल तर 40 ग्रॅम आहे। आपण या वडीमध्ये शेंगदाण्याचा सुद्धा वापर करणार आहोत, त्यामुळे काय होतं, आपली वडीसुद्धा चवीला छान लागते। आता मंद गॅसवर आपल्याला साल निघेपर्यंत खमंग भाजून घ्यायचे आहे। तर इथे शेंगदाणेसुद्धा खमंग असे भाजलेले आहे। आता हे शेंगदाणे आपण काढून घेऊ आणि थंड झाल्यानंतर आपल्याला याची साल काढून घ्यायची आहे। आपले शेंगदाणे आणि तीळ थंड होईपर्यंत आपण ट्रेला तूप लावून घ्यायचं आहे। आता तुमच्याकडे ट्रे असेल तर ट्रे घ्या किंवा ताट असेल ताटसुद्धा तुम्ही घेऊ शकता। ही तयारी आपल्याला आधीच करून घ्यायची आहे। आता सगळ्या बाजूने आपण तूप लावून घेऊ। बघा, अशा पद्धतीने आपल्याला तूप लावून घ्यायचं आहे। तर सगळ्या बाजूने मी तूप लावून घेतलेलं आहे। तर इथे मी मिक्सरचं भांडं घेतलेलं आहे आणि त्यामध्ये थंड झालेले शेंगदाणे घालून घ्यायचे आहे आणि आपल्याला हलकेसे फिरवून घ्यायचे आहे। तर बघा, अशा पद्धतीने आपण हे शेंगदाणे सुद्धा मिक्सरला फिरवून घेतलेले आहे। आता यामध्येच घालायचं आहे आपण जे भाजलेले तीळ थंड झालेले ते सुद्धा यामध्ये आपल्याला घालायचे आहे आणि आपल्याला फक्त 1 चमचाभर राहतील एवढे आपल्याला बाजूला ठेवायचे आहे या पद्धतीने। आणि हे सुद्धा आपल्याला बारीक करायचे आहे, खूपही बारीक नाही, फक्त रवाळ असे फिरवून घ्यायचे आहे। तर इथे आपण तीळसुद्धा रवाळ असे हे वाटून घेतलेले आहे। आता यामध्येच घालायचं आहे आपल्याला इथे 1 कप गूळ आणि हा वजनी म्हणाल तर 190 ग्रॅम आहे, कारण आपण तीळ हे 150 ग्रॅम घेतलेले आणि शेंगदाणे 40 ग्रॅम घेतलेले। आता तुम्हाला कमी जास्त करायचं असेल तर तुम्ही करू शकता, पण हे अगदी परफेक्ट प्रमाण आहे आणि गोडीसुद्धा एकदम व्यवस्थित होते। आता हे सुद्धा आपण फिरवून घेऊ, म्हणजे गूळ आणि शेंगदाणे तीळ एकजीव होतील। तर इथे आपण गूळसुद्धा यामध्येच मिक्स करून फिरवून घेतलेला आहे आणि तुम्ही इथे बघू शकता मिश्रण छान असं तयार झालेलं आहे। तर इथे पॅन गरम करायला ठेवलेला आहे आणि त्यामध्ये घालायचं आहे आपल्याला 1 चमचा साजूक तूप। आता हे तूप चांगलं गरम करून घ्यायचं आहे, लगेचच वितळलेलं आहे, तुम्ही इथे बघू शकता। आपण सगळ्या बाजूने हे पसरवून घ्यायचं आहे। आपल्याला गूळ वितळायचं नाही किंवा पाकसुद्धा करायचा नाही, अतिशय सोप्या पद्धतीने तुम्हाला ही वडी दाखवणार आहे आणि ही वेगळी पद्धत आहे। तुम्ही सुद्धा पहिल्या प्रयत्नात सुद्धा ह्या वड्या बनवू शकता। आता जे मिश्रण आपण बारीक केलेलं ते सगळं पॅनमध्ये घालून घ्यायचं आहे।
आणि एक 3 ते 4 मिनटे फक्त आपल्याला हे परतवून घ्यायचं आहे. का परतायचं? कारण यामध्ये आपण गूळ घातलेला आहे, तो गरम होतो आणि हे मिश्रण थोडंसं ओलसर होतं आणि छान अशी बाइंडिंग येते. त्यासाठी आपल्याला हे सगळं परतून घ्यायचं आहे. कधी कधी काय होतं, पाक बनवायला जर गेलं तर कधी पाक पुढे जातो किंवा कच्चा राहतो, त्यामुळे आपली वडी आहे ती फसते आणि व्यवस्थित होत नाही. तर ही पद्धत वापरून तुम्ही एकदा वडी जरूर करून बघा. कारण आता संक्रांतसुद्धा आलेली आहे आणि संक्रांतीला वेगवेगळ्या प्रकारच्या वड्या बनवतात, पाकातल्या बनवतात, साध्या बनवतात. पण ही पद्धत तुम्ही वापरून वडी बनवा, तुमचीसुद्धा वडी अजिबात फसणार नाही, एकदम छान आणि टेस्टी होईल. तर बघा, हे मिश्रण आपल्याला फक्त गरम करून घ्यायचं आहे अशा पद्धतीने. कारण तीळ शेंगदाण्याला तेल सुटतं आणि गूळ हा गरम होतो, त्याला थोडंसं ओलसरपणा येतो. तीन ते 4 मिनिटानंतर तुम्ही ते मिश्रण बघू शकता. छान असं हे मिक्स झालेलं आहे आणि गूळ हा ओलसर झालेला आहे, थोडासा वितळलेला आहे. आता लगेच आपल्याला गॅस बंद करायचा आहे. आता गॅस बंद केल्यानंतर आपण ज्या ट्रेला तूप लावलेलं त्या ट्रेमध्ये आपल्याला हे सगळं मिश्रण घालून घ्यायचं आहे आणि गरम गरम असतानाच आपल्याला लगेचच हे थापून घ्यायचं आहे. तर बघा, अशा पद्धतीने थापून घ्यायचं. तुम्हाला किती जाड वडी हवी, किती पातळ हवी, छोटी मोठी, त्यानुसार तुम्ही हे थापून घ्यायचं आहे. आता स्पॅच्युलाने जर जमत नसेल तर एखाद्या पेल्याला तूप लावून घ्यायचं आणि त्याने सुद्धा तुम्ही ही वडी बनवू शकता. आता हे आपण थापून घेऊ. आता हे मिश्रण आपण थापून घेतल्यानंतर जे आपण थोडेसे तीळ ठेवलेले होते ते आपल्याला यावरती घालायचे आहे. म्हणजे वडी दिसायलाही छान दिसते आणि ज्यावेळेस आपण खातो त्यावेळेस दाताखाली तीळ येतात, त्यावेळेससुद्धा छान लागतात. तर बघा, अशा पद्धतीने मी टाकून घेतलेलं आहे आणि पुन्हा आपल्याला हलकंसं प्रेस करून घ्यायचं आहे. आता हे मिश्रण आपण थंड करून घेऊ. ते वडीचं मिश्रण हे पूर्ण थंड झालेलं आहे. आता आपण कट करून घेऊ. पिझ्झा कटर घ्या किंवा तुम्ही सुरीने सुद्धा कट करू शकता. आता इथे आपल्याला याच्या कडा मोकळ्या करून घ्यायच्या आहे. खूप अशी ही पटकन वडी तयार होते. अगदी तुम्हाला घाई असेल, जर तुम्ही शेंगदाणे आणि तीळ हे भाजून ठेवायचे, थंड करून बरणीत भरून ठेवायचे आणि पटकन असं मिक्सरला हे मिश्रण तयार करून घ्यायचं आणि वडी तयार करायची. करायला खूप सोपी आहे. फक्त आपण 3च साहित्यामध्ये ही वडी तयार केलेली आहे. खूप जास्तीचा आपल्याला पसारा घालावा लागत नाही, जास्तीचं तामझामसुद्धा नाही. अगदी म्हातारे माणसंसुद्धा आवडीने खातील एवढी ही सोपी वडी आहे आणि तोंडात टाकताच विरघळते. बघा, छान अशी कट झालेली आहे. तुम्ही सुद्धा ह्या पद्धतीची वडी जरूर करून बघा आणि तुमचा अभिप्राय मला कमेंटद्वारे नक्की कळवा. तर इथे बघा, वडी मी तुम्हाला काढून दाखवते. आता हे छोटे छोटे तुकडे आहे. आता यातली वडी आपण काढून घेऊ. तर बघा, अतिशय सुंदर अशी ही वडी निघालेली आहे आणि तोंडात टाकताच विरघळणारी आहे. करायला अतिशय सोपी आहे आणि एकदम परफेक्ट असं मी प्रमाण दिलेलं आहे. ते प्रमाण जर तुम्ही घेतलं तर तुमचीसुद्धा वडी एकदम परफेक्टच होणार. कपाने घ्या किंवा वजनी घ्या, कोणतंही प्रमाण घेतलं तरी पण तुमची वडी बिघडणार नाही. तर आता ह्या थंडीमध्ये तुम्ही ही वडी जरूर करून बघा आणि तुमचा अभिप्राय मला कमेंटद्वारे नक्की कळवा. आवडल्यास लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि बाजूचं बेल आयकॉन बटन प्रेस करा. धन्यवाद.